अकोल्यात नराधम शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ। बाळापूर तालुक्यातील काझीखेड या ठिकाणची घटना। आरोपी शिक्षकास पोलिसांनी केली अटक। 6 अल्पवयीन विद्यार्थिनींचा करत होता लैंगिक छळ। बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजते। असं असताना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काझीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। त्याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी शिक्षक हा वर्ग 8वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गेल्या 4 महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता। पीडित विद्यार्थिनींनी सदर प्रकार पालकांना सांगितलाय। त्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झालाय। पालकांनी अकोल्यातील उरळ पोलिसात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे। संतप्त पालकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली। या घटनेसंदर्भात जिल्ह्यातून आता संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोन द्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काझीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलींचं विनंगन केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट उरळ याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धामदर करत आहेत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।